नमस्कार. पुण्यापासून अवघ्या 1 तासावर असं एक ठिकाण, जिथे मंदिर दर्शन, संत दर्शन आणि ॲडव्हेंचर सगळं एकाच ठिकाणी अनुभवता येतं. चला तर मग पाहूया हर्षीचं श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र. आम्ही इथे गाडीने पोहोचलो. हर्षीकडे जाताना सुंदर घाट रस्ता लागतो, त्यामुळे प्रवासाचा आनंद आणखी वाढतो. हे ठिकाण गावापासून थोडं आत असल्याने स्वतःची गाडी असेल तर अधिक सोयीचं ठरतं. इथे गाडी पार्किंगची चांगली व्यवस्था आहे. हिरव्यागार डोंगरांच्या कुशीत वसलेले हे मंदिर शांतता, अध्यात्म आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे. मंदिर परिसरात प्रवेश करताच मन प्रसन्न होतं. इथे सर्वप्रथम विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यासोबतच गणपती मंदिर आणि इतर मंदिरांचे दर्शन झाले. स्वच्छता, शांत वातावरण आणि आकर्षक वास्तुकला यामुळे हे ठिकाण आणखी सुंदर वाटते. मंदिर दर्शनानंतर आम्ही निघालो संत दर्शनासाठी. संत दर्शनासाठी 3 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांचे तिकीट 100 रुपये, तर 10 वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीसाठी 200 रुपये शुल्क आहे. इथे विविध संतांच्या भव्य मूर्ती आणि त्यांच्याबद्दलची माहिती पाहायला मिळते. अनेक संतांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना इथे हुबेहूब साकारलेल्या आहेत. त्यामुळे संतांचे विचार, त्यांचे कार्य आणि समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान जवळून जाणून घेता आले. हा परिसर केवळ दर्शनासाठीच नाही, तर मनःशांती आणि प्रेरणा देणारा अनुभवही ठरला.
याच परिसरात ॲडव्हेंचर पार्क आणि बोटिंगची सुविधाही आहे. आम्ही ह्या ॲक्टिव्हिटीज केल्या नाही, पण इथे झिप लाईन, रोप ॲक्टिव्हिटी, बोटिंग आणि इतर अनेक साहसी खेळांचा आनंद घेता येतो. त्यामुळे मंदिर दर्शनासोबत थोडी मजा आणि ॲडव्हेंचरही अनुभवता येतं. एकंदरीत मंदिर दर्शन, संत दर्शन आणि सुंदर निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर हर्षी येथील श्री सत्य साई पांडुरंग क्षेत्र नक्कीच भेट देण्यासारखे ठिकाण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. श्री स्वामी समर्थ.